नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मंडळी, पावसाळ्याच्या या सीझनमध्ये बाहेर जरी आनंदी प्रसन्न वातावरण असलं तरी आपण हे विसरता कामा नये की हेच वातावरण आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अडचणीही निर्माण करत असतं. हे वातावरण जसं आहे की या वातावरणामध्ये खूप लवकर आपल्या घरातील काही वस्तू या खराब होऊ लागतात, त्यामुळे आपलं खूप नुकसानही होतं. मग या वातावरणामध्ये आपल्या घरातील वस्तू खराब होऊ नये यासाठी खूप उपयुक्त अशा काही टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मला खात्री आहे की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोगाचा ठरेल. पावसाळ्याच्या या सीझनमध्ये फक्त लाकडी दरवाजा फुगणे किंवा लोखंडी दरवाजांचा आवाज येणे, खिडक्या वगैरे प्रॉपर काम न करणे, जॅम होणे अशा समस्या या आपल्याला सतत पाहायला मिळतात. आता हीच खिडकी पहा ना, माझ्या बाथरूममध्ये असलेली ही जी खिडकी आहे ज्याला ग्लास पॅनल लागलेले आहेत, ही खिडकी प्रॉपर काम करावी, आवाज करू नये यासाठी खूप उपयुक्त असा स्प्रे आपण यावरती करणार आहोत. हा आहे WD-40 मल्टीपर्पज स्प्रे, जो आत्तापर्यंत इंटरनेटवरती बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही पाहिलाही असेल. आज आपण तो उपयोगातही आणणार आहोत. आता हा स्प्रे वापरणं खूप सोपं आहे, कारण याला 2 टाईपचे स्प्रे तुम्हाला मिळतात. एक म्हणजे वाईड अँगल, एक म्हणजे नॅरो अँगल. अगदी मोठ्या एरियामध्ये सहज स्प्रे करता येतो. अगदी बारीक जागेमध्ये सुद्धा आतपर्यंत पोहोचता यावा यासाठी याला एक स्ट्रॉ दिलेली आहे. तर याच नॅरो अँगल स्प्रेच्या मदतीने खिडक्यांची अगदी जिथे बारीक जागा आहे तिथे हा स्प्रे मी करणार आहे. एक 5 मिनिटं हा स्प्रे आपल्याला या खिडक्यांचे जे पॅनल्स आहेत किंवा साईडच्या या ज्या पट्ट्या आहेत लोखंड्या, ज्या खूप आवाज करतायत, तिथे हा स्प्रे आपल्याला एक 5 मिनिटासाठी करून ठेवायचा आहे. 5 मिनिटानंतर एक्सेस हा जो स्प्रे आहे तो मी थोडासा पुसून घेतला. पुसल्यानंतर आता ज्यावेळेस ही खिडकी तुम्ही ओपन करायला जाल त्यावेळेस पाहाल अगदी स्मूथली ही काम करेल. अजिबात कुठेही आवाज येणार नाही. जॅम झालेली खिडकी सुद्धा तुमची प्रॉपर काम करू लागेल. आता पावसाळा म्हटलं की सगळ्यात जास्त वापरण्यात येणारी एकमेव वस्तू म्हणजे आपली आवडती छत्री. आता ऐन वेळेस पाऊस चालू झाला की ही छत्री आपण ज्यावेळेस ओपन करायला गेलो तर त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल, पाणी लागल्यामुळे किंवा गंजल्यामुळे या छत्री अगदी पॅक झालेल्या असतात, जॅम झालेल्या असतात, पटकन त्या काही उघडत नाही. मग अशा वेळेस या जॅम झालेल्या छत्रीसुद्धा अगदी पटकन उघडाव्या यासाठी याच WD-40 या मल्टीपर्पज स्प्रेचा वापर तुम्ही करू शकता. पहा, या स्प्रेचा हा जो नॅरो अँगल स्प्रे आहे त्याच्या मदतीने अगदी बारीक अशा छत्रीच्या ज्या तारा आहेत किंवा ज्या जागा आहेत, स्प्रिंग वगैरे आहेत, तिथे हा स्प्रे आपल्याला 5 मिनिटासाठी स्प्रे करून ठेवायचा आहे. 5 मिनिटांनंतरच आपण पुढचं काम करणार आहोत, कारण हा स्प्रे आतपर्यंत या स्प्रिंगच्या पोहोचेल. 5 मिनिटानंतर 1 ते 2 वेळा अशा प्रकारे छत्री उघड बंद करा. यामुळे हा स्प्रे आतपर्यंत पोहोचला जाईल, स्प्रिंगपर्यंत वगैरे पोहोचला जाईल. यानंतर एका कोरड्या कपड्याने एक्स्ट्रा जे स्प्रे आहे ते पुसून घ्या आणि आता तुम्ही पाहाल अगदी काही सेकंदातच जॅम झालेली ही छत्री उघडू लागलेली आहे. चला वळूया आजच्या आपल्या पुढच्या टिपकडे. ही पुढची टिप आहे लोखंडी वस्तूंविषयी. पहा, या लॉकप्रमाणे आपल्या घरामध्ये सुद्धा बऱ्याचशा लोखंडी वस्तू अशा असतात ज्या हवेतील आर्द्रतेमुळे किंवा रेग्युलर वापरात न आल्यामुळे त्या गंजलेल्या असतात, त्या प्रॉपर काम करत नाही. जसं की हे लॉक तुम्ही पाहताय, चावी लावून सुद्धा अगदी पॅक झाल्यामुळे ते प्रॉपर ओपनही होत नाहीये. तर अशा या लोखंडी वस्तू जर गंज लागून पॅक झाल्या असतील तर त्या ओपन करण्यासाठी हेच WD-40 हा स्प्रे मी घेतलेला आहे, ज्याच्या नॅरो अँगल स्प्रेच्या मदतीने लॉकच्या ज्या बारीक बारीक जागा आहेत तिथे आपल्याला थोडा थोडा स्प्रे करायचा आहे. स्प्रे केल्यानंतर हा स्प्रे लॉकवरती असाच 5 मिनिटं ठेवायचा आहे. 5 मिनिटानंतर एखाद्या जुन्या टूथब्रशच्या मदतीने यावरती जे गंजल्याचे डाग आहेत ते आपल्याला हलक्या हाताने घासून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहाल जेवढे काही गंजल्याचे डाग यावरती असतील तेही सहज साफ तर होतीलच. त्याचबरोबर हा जो स्प्रे आहे आतपर्यंत लॉकच्या पोहोचलेला असेल, त्यामुळे सगळ्यात शेवटी एका स्वच्छ अशा कपड्याने हे लॉक आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचंय. तुम्ही पाहाल भरपूर असे गंजल्याचे डाग या कपड्यावरती तुम्हाला दिसतील आणि आता ज्यावेळेस चावीच्या मदतीने हे लॉक तुम्ही उघडायला जाल तर तुम्ही पाहताय अगदी काही सेकंदातच अगदी जुनाट गंजलेलं आपलं लॉक सुद्धा सहज ओपन झालेलं आहे. फक्त जॅम झालेल्या वस्तूंवरतीच नाही तर या वातावरणामध्ये आपल्या मेटलच्या वस्तू या गंजू नये, जॅम होऊ नये यासाठी आधी सुद्धा या वस्तूंवरती तुम्ही WD-40 हा स्प्रे करू शकता. एक 5 मिनिटं सगळ्या वस्तूंवरती हा स्प्रे करायचा आहे. 5 मिनिटानंतर हलक्या हाताने या सगळ्या वस्तू आपल्याला घासून काढायच्या, म्हणजे यावरती जर गंजल्याचे डाग वगैरे असतील तर तेही सहज स्वच्छ होतील. कोरड्या कपड्याने हे स्वच्छ पुसून घ्यायचेत. या
स्प्रेच्या वापरामुळे तुम्ही पाहाल वातावरणातील आर्द्रतेमुळे किंवा अगदी महिनोन्महिने हे टूल जर तुम्ही वापरलेही नाही तरी सुद्धा या स्प्रेच्या वापरामुळे ते गंजत नाही. जॅम वगैरे होऊन याचं नुकसानही होण्यापासून तुम्ही वाचवू शकता. मेटलच्या या वस्तूंप्रमाणे घरामध्ये जर लाकडी फर्निचर असेल, लाकडी वस्तू असतील, या सुद्धा मॉइश्चरमुळे जर त्यावरती बुरशी जमा झाली असेल, चमक गेलेली असेल, तर अशा या वस्तूंवरची बुरशी दूर करायची असेल किंवा एक प्रकारची चमक यांवरती आणायची असेल, तरी सुद्धा हा WD-40 स्प्रे तुम्ही लाकडी वस्तूंवरती करू शकता. वापरणं अगदी सोपं आहे. पहा, हा जो वाईड अँगल स्प्रे आहे, याच्या मदतीने या लाकडी वस्तूवरती मी एक 5 मिनिटं स्प्रे करून ठेवला. 5 मिनिटांनंतर स्वच्छ अशा कोरड्या कपड्याने हा जो एक्स्ट्राचा स्प्रे आहे तो आपल्याला पुसून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहाल यावरती जर कुठली बुरशी लागलेली असेल, याला जर बारीक किडे वगैरे लागले असतील, तर ते सुद्धा याच्या वासाने दूर होतात आणि एक प्रकारची चमक या लाकडी वस्तूंना येऊ लागते. फक्त लाकडीच नाही तर घरामध्ये तांब्या पितळेची भांडी असतील किंवा वस्तू असतील ज्या नियमित न वापरात आल्यामुळे त्यावरची चमक निघून गेली असेल, काळपट थर यावरती जमा झालेला असेल, तर अशा या वस्तूंना सुद्धा पुन्हा साफ करण्यासाठी, एक प्रकारची चमक यावरती आणण्यासाठी हाच WD-40 स्प्रे तुम्हाला यावरती करायचा आहे. एक 5 मिनिटं हा स्प्रे अशाच या वस्तूंवरती ठेवायचा आहे. 5 मिनिटांनंतर साध्या घासणीने किंवा किंवा टूथब्रशच्या मदतीने हलक्या हाताने काही सेकंद घासून घ्यायच्या आणि यानंतर कुठेही पाणी वगैरे न लावता फक्त स्वच्छ कोरड्या कपड्याने या पुसून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहाल अजिबात सुद्धा कुठेही मेहनत न घेता, पाणीही न लावता आपल्या चमक गेलेल्या, काळपट झालेल्या तांब्या पितळच्या वस्तू सुद्धा पुन्हा नव्यासारख्या चमकू लागतील. तुम्ही कधी हेही नोटीस केलंय का की या वातावरणामध्ये जिथे आपण रोजच्या कुंड्या वगैरे ठेवतो त्या कुंड्यांचे एकसारखे डाग आपल्या फरशीवरती दिसू लागतात. त्याचबरोबर आजूबाजूला सुद्धा शेवाळल्यासारखे डाग तयार होतात. आता हेच कुंड्यांचे जुनाट असे डाग दूर करण्यासाठी हाच WD-40 स्प्रे तुम्ही इथे वापरू शकता. तर पहा, या जुनाट अशा डागांवरती हा WD-40 स्प्रे मी एक 5 ते 10 मिनिटासाठी स्प्रे करून ठेवला. 10 मिनिटांनंतर मेटलची अशी घासणी घेतलीये आणि या घासणीच्या मदतीने जिथे हा कुंडीचा खूप जुनाट डाग होता किंवा आसपास जिथे जिथे शेवाळल्याचे डाग होते तिथे या स्प्रेच्या आणि घासणीच्या मदतीने मी हलक्या हाताने घासून घेतलं. यानंतर एका स्वच्छ अशा कोरड्या कपड्याने जिथे जिथे आपण स्प्रे केलेला आहे तिथे मी पुसूनही घेतलेला आहे आणि तुम्ही फरक समोरच पाहताय. या कुंडीचा जो जुनाट डाग होता तो सहज स्वच्छता झालेलाच आहे. त्याचबरोबर शेवाळल्याचे जे डाग होते ते सुद्धा स्वच्छ झालेले आहेत. तुमच्याही घरामध्ये जर असे इंडोर प्लांट असतील, मग ते प्लॅस्टिकचे असो किंवा मातीच्या कुंड्या जरी असतील, तर तुम्ही पाहिलं असेल या वातावरणामुळे खूप लवकर बुरशी या कुंड्यांवरती जमा होते. त्याचबरोबर या मुंग्यांच्या आसपास मच्छर होणं किंवा मुंग्या होणं याचंही प्रमाण सगळ्यात जास्त या वातावरणामध्ये आपल्याला दिसू लागतं. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हा WD-40 स्प्रे तुम्ही या कुंड्यांच्या साईडला एक 5 मिनिटं स्प्रे करून ठेवा. 5 मिनिटांनंतर एका कोरड्या कपड्याने ही कुंडी स्वच्छ पुसून घ्या. याच्या वासामुळे सुद्धा तुम्ही पाहाल आसपास मुंग्या, मच्छर वगैरे सुद्धा होत नाही. त्याचबरोबर एक प्रकारची बुरशी वगैरे जर या कुंडीच्या आसपास जमा झालेली असेल तर ती सुद्धा स्वच्छ होण्यास मदत होते. पावसाळ्यात कुबट वास येऊ नये, मच्छर, माशा, चिलटं वगैरे होऊ नये यासाठी अशा इलेक्ट्रिक डिफ्युजरचा वापर या सीझनमध्ये आपण जास्तीत जास्त करतो. कापूर वगैरे जाळण्यासाठी, इसेन्शियल ऑइल वगैरे लावण्यासाठी. तर रोजच्या वापरामुळे तुम्ही हेही पाहिलं असेल की या इलेक्ट्रिक डिफ्युजरची ही जी प्लेट असते ती खूप जळल्यामुळे काळपट होते. आता ही प्लेट सुद्धा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या WD-40 स्प्रेचा वापर करू शकता. कारण इलेक्ट्रिक असल्यामुळे आपण पाणी वगैरे लावून ही काही स्वच्छ करू शकत नाही. तर याची जी प्लेट म्हणा किंवा याची जी बॉडी आहे ज्याला अगदी तेलकट, चिकट असा थर जमा झालेला असतो, आता हा सुद्धा स्वच्छ करण्यासाठी या स्प्रेचा वापर आपल्याला करायचा आहे. सगळ्यात आधी ही जी प्लेट आहे त्याचा काळपटपणा घालवण्यासाठी हा स्प्रे एक 5 मिनिटं या प्लेटवरती मी करून ठेवला. यानंतर एका साध्या ब्रशच्या मदतीने ही प्लेट मी घासून काढली आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आहे. आता याचे जो आउटर साइड आहे त्यावरती आपल्याला डायरेक्टली हा स्प्रे करायचा नाही, तर सगळ्यात आधी साध्या या कपड्यावरती हा स्प्रे करायचा आहे आणि या कपड्याच्या मदतीने याची जी बॉडी आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तर याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहताय. फक्त एका स्प्रेच्या वापराने हा इलेक्ट्रिक डिफ्युजर आपण अगदी नव्यासारखा स्वच्छ केलेला आहे. तर मंडळी, बऱ्याचशा अडचणी दूर करण्यासाठी लागणारा हा एकमेव WD-40 हा स्प्रे तुम्हालाही हवा असेल तर याची परचेस लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन हा स्प्रे तुम्ही नक्की खरेदी करू शकता. आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ तुम्हाला थोडाही उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच नवीन आणि तितक्याच उपयुक्त टिप्स अँड ट्रिक्स पाहण्यासाठी लगेचच
सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.